जाऊयात सांगलीमध्ये, कारण सांगली जिल्ह्यातील भाग्यनगरमध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी मोजणीवरून झालेल्या वादानंतर विटा शहरात शक्तीपीठ विरोधात मोर्चा निघालेला आहे। माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघालाय। आंदोलकांनी विटा तहसील कार्यालयामध्ये ठिय्या मांडल्याचं आपण बघतोय। सकाळी महामार्गाच्या मोजणीवरून शेतकरी आणि विटा पोलिसांमध्ये वादही झाला होता आणि त्यानंतर आता हा शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयामध्ये ठिय्या। इथं राजू शेट्टी देखील उपस्थित आहेत। त्याची कॉपी मला व्हॉट्सअपला ते टाकतायत। कुठल्या सोसायटीच्या सेक्रेटरीने जर का कर्ज नाकारलं तर आमच्याशी संपर्क साधा। मी जिल्हा बँकेला सुद्धा कॉन्टॅक्ट करतो। जर शासनानं 7 बारच लॉक केलेलं नसेल तर सोसायटी कर्ज नाकारतेच कसं। तेव्हा आणि जोपर्यंत अधिसूचना निघत नाही तोपर्यंत खरेदी विक्री सुद्धा थांबवायचा सरकारला सुद्धा अधिकार नाही। आणि अधिसूचना काढलेली नाही याचं पत्र आपल्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचं आहे। त्यामुळे खरेदी विक्री थांबवायला सुद्धा कोणी काही म्हणजे रजिस्टरनं जर खरेदी दस्त नोंदवायला नकार दिला तर आमच्याशी संपर्क साधा। त्या रजिस्टरशी सुद्धा आम्ही बोलतो। त्यामुळं आता मी प्रांतांना विनंती केल्या की या तालुक्यामध्ये एकाही शेतकऱ्याची इच्छा नाही जमीन द्यायची। त्यामुळं तुम्ही प्रोसिजर तयार करा आणि शासनाला कळवा की हे लोक सर्वे करायला सहकार्य करत नाहीत, कारण त्यांना जमीन द्यायला तयार नाही असं सरकारला कळवा असं त्यांना सांगितलं आहे आणि त्यांनी ते कबूल केलेलं आहे। काय करा, निवडीला सुद्धा जे कोण दुसरे भाग देतात